न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आई आणि मुलांची नाते हे या जगातील सर्वात सुंदर नाते आहे, जे कोणत्याही अटीशिवाय आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय अपार प्रेमाने भरलेलं आहे। आईचे प्रेम, वात्सल्य आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात। नाशिक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत भालेराव यांच्या मातोश्री उषा भालेराव यांचा वाढदिवस देखील अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। सकाळच्या सुमारास नाशिक येथील पांजरपूळ येथे गौमातेची पूजा करण्यात आली। तसेच गौमातेस चारा देखील देण्यात आला। यावेळी संपूर्ण भालेराव कुटुंब उपस्थित होते। छोटी पांजरापूरमध्ये हे मी 12 वर्षापासून काम करत आहे आणि आज श्री उषाताई भालेराव यांचा वाढदिवस इथे साजरा केला गेलेला आहे। मला खूप आनंद होतो आहे की वाढदिवसाच्या या आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कोणी गौसेवा म्हणून इकडे आले आणि बाहेर पार्टी साजरा न करता तुम्ही पहिले गौसेवा गाय माताजीचे आशीर्वाद घ्यायला आले, त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे। आणि असंच तुम्ही गौसेवा करत राहा आणि पांढरपूरची भेट घ्या, अशी पुढे भविष्यामध्ये पण व्हिजिट घ्या, अशी माझी खूप मनपूर्वक इच्छा आहे। त्याचप्रमाणे या संस्थेमध्ये आज मी तिला 250 कर्मचारी ते आपण काम करत आहोत। त्याचप्रमाणे इथल्या ज्या गायींचं जे संगोपन आहे त्याच्यामध्ये सर्व गायींना आपण रेग्युलर त्यांची व्यवस्था करतो। त्याच्यामध्ये आपण त्यांना व्यवस्थित हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्य दिलं जातं। त्याचप्रमाणे जे वासरं, जे लहान वासरं आहे 6 महिन्यापर्यंत जे वासरं आहे त्यांना आपण त्यांच्या बॉडी वेटप्रमाणे म्हणजे वजनाप्रमाणे त्यांना आपण दूध पाजलं जातं। त्याचप्रमाणे येथील असलेल्या सर्व जनावरांना आपण रेग्युलर जंत निर्मूलन, त्याचप्रमाणे लसीकरणही केलं जातं की जेणेकरून कोणताही जे बाहेर शेतकऱ्यांकडे जे असणाऱ्या जनावरांना काही जे आजार वगैरे उद्भवतात तसे काही आजार आपल्या संस्थेमध्ये येऊ नये अशी आपण पूर्णतः इथं त्यांची काळजी घेतली जाते। यानंतर हिरावाडी परिसरातील वात्सल्य आधार आश्रम येथे वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला। सुरुवातीस वृद्धाश्रमाचे संचालक सतीश सोनार यांच्या वतीने सौ उषा भालेराव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। वृद्धाश्रमातील महिलांनी सौ उषा भालेराव यांचं औक्षण केलं। त्यानंतर केक कापण्यात आला। यानंतर सर्व वृद्धांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर गवळणी येथील शरण फॉर ॲनिमल फाउंडेशन या संस्थेत संपूर्ण भालेराव कुटुंबांनी भेट दिली। येथील प्राण्यांची कशा प्रकारे देखभाल केली जाते याची सविस्तर अशी माहिती जाणून घेतली। शरण शेट्टी यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या या संस्थेतील कार्य खरेच कौतुकास्पद आहे असे उद्गार सौ उषा भालेराव यांनी काढल्या। तसेच सर्वांसमवेत केक कापून सौ भालेराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमास रावसाहेब भालेराव, उषा भालेराव, सुशांत भालेराव, सौ दीपिका भालेराव, सौ स्वाती लोखंडे येथील भालेराव, किरण लोखंडे, सतीश सोनार आदी जण उपस्थित होते। आज आंटींचा वाढदिवस होता म्हणून ते आमच्याबरोबर साजरा करायला आले। तर आंटींना आमच्या सगळ्यांकडनं वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा। आणि आमचे जे प्राणी आहेत ज्यांना कोणी नाही आहे, काही घर नाही आहे, त्यांच्यासाठी तुम्ही विचार केला, आमच्याबरोबर वाढदिवस साजरा केला, त्याच्यासाठी खूप धन्यवाद आंटी। कारण खूप कमी लोक आहेत जे आमचा विचार करतात। मी फक्त लोकांना हेच आवाहन करावं लागतं मला की तुम्हाला काय करता आलं नाही, त्यांना मदत करता आली नाही तर ठीक आहे, तुम्ही स्वतःहून नाही केलं तरी तुम्हाला जिथे ज्यांना जायला पाहिजे जागा जे आहे, हॉस्पिटल आहे, डॉक्टर आहे किंवा खूप व्हॉलेंटियर्स आहे जे प्राण्यांसाठी काम करतात, त्यांच्यापर्यंत तरी जेव्हा तुम्ही जखमी प्राणी किंवा जनावरं बघता त्यांना इन्फॉर्म तरी करून द्या, ताकी ते प्राणीला मदत मिळेल आणि त्यांना व्यवस्थित त्यांच्यावर उपचार होईल।
न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.